आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो. आता मला अनेक फोन आलेले आहेत. मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते, काही जणांचं आता एकांचा मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवू शकते, व्हॉट्सअप पण दाखवू शकते. लिव्हरचा कॅन्सर झालेला एक पेशंट आहे, एक अतिशय वृद्ध 90 वर्षाची व्यक्ती आहे. कसा काय आवाज सहन होणार आहे? दरवेळेला इथे दही अंडी होते. तुम्हाला मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी सुद्धा आजी असेल, आजोबा असतील, आई बाबा असतील, आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील. हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राउंडवर होणार नाही. इथून पुढे जीत ग्राउंडवर कार्यक्रम होणार नाही, कारण आजूबाजूच्या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. आणि हा कार्यक्रम इथे आवाजाची मर्यादा ओलांडून, धार्मिकतेची सगळी बंधनं तोडून कार्यक्रम आयोजित केला गेला होता. आणि ही आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे आम्ही रोज शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करतोय, डीसीपी कदम यांना फोन करतोय, पीआय देशपांडे यांना फोन करतोय, सीपी अमितेश कुमार यांना मी मेसेजेस करतेय. आणि तरी कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भात झाली नाही. आणि म्हणून नाईलाजानी आम्हाला हा सनदशीर मार्गाने भंग करावा लागला, हा सत्याग्रह करावा लागला. आणि इथून पुढे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही की ज्याच्यामध्ये पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.